अरे तसं नाही अमोल, तू लाडका नातोयस का नाही, मग तुझ्या खाऊसाठी दिलेत. माझा खाऊ तर मा बनवते ना. हो. बरं बाद झाला आता. चला देवबाप्पाला नमस्कार करा. जा. अमोल अमोल मा तूच माझा देव आहेस. हो मा, मी देव बाप्पांना सांगून तुलाय पहिला नमस्कार माझ्या माला. भाऊजी काय झाले? अहो वहिनी, अमोल तिथंच आहे घरी. काय? हा, अहो, काय सांगताय भाऊजी तुम्ही? साहेब त्या भानगडीत पडाय नको ना म्हणून साहेबांशी खोटं बोललो आणि म्हणलं अमोल उत्तराखंडलाच असतो म्हणून. म्हणजे त्यांची भेट होणार? नाही झाली पाहिजे. साहेब अगोदर ह्या मुलात अडकायला लागलेत आणि त्यात अपर्णा मॅडम नाहीत ऐकणार. अशी कशी ऐकत नाही ती? अमोल काय त्याच्या एकटीचा मुलगा आहे का? मला तर वाटतं भाऊजींनी अमोल इकडेच आणलं पाहिजे. अहो असं कसं शक्य आहे? भाऊजी, परवा आपण मला भेटायला आली होती, मी तिला परत पाठवले. अमोलला का नाही घेऊन आली मग त्या दिवशी ती? काय एकटीच आली? तिच्या मनात ना खोट आहे. तिला ना भाऊजींना आम्हाला अमोलला कधीच भेटू द्यायचं नाहीये. मी बघतो अर्जुन साहेबांना थांबवता येतंय का. येतो मी. हॅलो. हा रुपालीताई बोला ना. ताई कोणाला म्हणतेस ग तू? हा? आणि ताई म्हणतात तुला लाज नाही वाटत का ग? ताई काय झालंय? वा, जे करायचं ते सगळं करून झालंय आणि वर विचारते काय झालं म्हणून. पण तुझी खेळी संपली आता अपर्णा. खेळी? कसली खेळी ताई, तुम्ही काय बोलताय? अमोल तुझ्या बरोबर आहे ना? हो. मग त्याला का नाही घेऊन आलीस ग त्या दिवशी? आणि आजवर एकदाही भाऊजींना का भेटू दिलं नाहीस त्याला? किती आतल्या गाठीचेस ग अपर्णा तू. मुद्दा म्हणून तू लांब ठेवलंस ना आम्हाला अमोलपासून. अय्यो, असं अजिबात नाहीये. असंच आहे अपर्णा. अगं मला चांगलं माहितीये ना. पण बास हा, खरंच बास आता. अमोलने तुझ्याबरोबर साजरा केलेला हा शेवटचा वाढदिवस असणार आहे. ताई अहो, तुम्ही काय बोलताय? हो, अर्जुन भाऊजी येतात आहे तिकडे आणि ते अमोलला घेऊन येतील याची खात्रीच आहे मला. आणि तुला पण ना अपर्णा असंच पाहिजे. 7 वर्ष तोडलंस ना तू त्याला आमच्यापासून आणि आता अशी वागतेस. अगं तुला नातेवाईक म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते मला. किती उलट्या काळजाची निघालीस बघ तू. पण ना तुझ्या पापाचा घडा भरलाय आता. अमोल पण तुझ्यापासून दुरावणार आणि भाऊजी सुद्धा कायमचे. हॅलो ताई. हॅलो ताई. सेलिब्रेट करणारे. हो हो शांत. आज आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. आता एक काम करायचं सगळ्यांनी, पटापट पुढे यायचं. चला 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 चला. आता आपण सगळ्यांचं औक्षण करू काय? मास्टर, तुम्ही सगळ्यांना का आवडणार? कारण तुम्ही सगळी देवाची लेकरं आहात ना म्हणून. हा, चला आता आपण सगळ्यांचं औक्षण करू.
सिम्बा पळा चला. अरे खरंच भारी आयडिया काढलीस का तू. म्हणजे मला आता मनापासून वाटतंय की आपण हे जे काही केलं ना ते अमोलपर्यंत नक्की पोहोचलं असेल.